ए बाबा बोलू द्या ए युवांचा भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही सन्माननीय सदस्य रोहित पवार, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, तुम्ही त्यांना उत्तर देत आहात का? पेपर फुट होते हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये आज जोरदार राडा बघायला मिळाला। देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार यांच्या तुतुमय झाली। सोबतच विधानसभेच्या अध्यक्षांनी रोहित पवारांना का झापलं आणि रोहित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काय उत्तर दिलं, चला तर बघूया। अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे। साहेब जाधव साहेब बोलू द्या ना, देशमुख साहेब 2 मिनिटात संपवतो देतो साहेब लगेच। अध्यक्ष महोदय, इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत, त्यांना पॉइंटेड प्रश्न, हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का? निश्चितपणे अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत। पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फुट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे। ए बाबा बोलू द्या ए युवांचा भविष्याचा विषय आम्ही चुकीचं काय बोलत नाही सन्माननीय सदस्य रोहित पवार, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, तुम्ही त्यांना उत्तर देत आहात का? अध्यक्ष महोदय, तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसून बोलू नका। आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये बोला। अध्यक्ष महोदय, मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते, कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झाली म्हणजे FIR झालेला आहे। अध्यक्ष महोदय, आमच्याकडेच 5-7 तलाठी भरतीच्या बाबतीत FIR झालेले आहेत, ते त्यांच्याच विभागाने केलेत। तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, पण विषय एवढाच आहे की आपल्याला इथं पेपर फुटीचा कायदा कधी आणला जाईल त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे। विधानसभेच्या अधिवेशनातील प्रत्येक राड्याचं, प्रत्येक गोंधळाचं अपडेट जर तुम्हाला घेत राहायचं असेल तर मराठी मंडळीला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या राड्यावर तुमचं मत कमेंट करायला विसरू नका।